तुम्ही बघत आहात जनमत मराठी. बाबा तुमचं नाव सांगा. भाऊसाहेब मुंदाळ, राहणार होणेवाडी. बाबा वय काय? वय 50. इथं कोण उभे कोणा विरुद्ध माहिती का? विक्रम साहेब हे वळसे साहेबांना विरोध. इथं हवा कोणाची चालू आहे बाबा जास्त? वळसे साहेबांची. वळसे साहेब का आवडतात? वळसे साहेबांनी अख्खा कोंडा विकास केलेला आहे. प्रत्येक गोष्टीला वळसे साहेबांनी कोंडाचं मंगल कार्य हे सगळं वळसे साहेबांनीच बनवलेले आहे. त्याच्यामुळे विकास साहेब आम्हाला आवडत. निकम साहेब का नको? का तर ते आपल्या इथं आलेच नाही कधी, तर आवडायलाच काय, त्याने आपल्या इथं काही केलंच नाही ना शेतकऱ्याचं. बाबा आपलं नाव वय? पोपट बाबू शितोळे, वय 65. इथं तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावरती देवदत्त निकम उभे आहेत आणि घड्याळ चिन्हावरती वळसे पाटील उभे आहेत. काल शरद पवारांनी सभेमध्ये सांगितलंय की वळसे पाटलांना पाडा. आपण कसे पाहता याच्याकडे? नाही, वळसे पाटाने काम आहे सगळ्या वाडीने वस्तीने डांबरी रस्ते कुठं फार वस्तीने वस्ती रस्ते झालेली. पाणी सोडायचं काम त्यांच्या घरी सगळं. लाईट आहे, टावर आहे, सगळे लाईटचे. वळसे पाटाला काम सगळे. देवदत्त आता नवीन उभे आहेत, त्यांचं अजून काहीच काम नाही. देवदत्तचं काम नाही या ठिकाणी असं काही नागरिक बोलतात. आपलं नाव? भाऊसाहेब सुखदेव गावडे. वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम हा सामना होणार आहे. आपली पसंती कोणाला आहे? वळसे पाटलांना. का? वळसे पाटलाची काम आहे या गावामध्ये. 42 गावामध्ये भरपूर कामं केलेली आहे त्यांनी. तसं निकम साहेबांनी आतापर्यंत काही कामच नाही केले. लोकांचे ऊस होते ते चेअरमन असताना त्यांना ऊस तोडताना आले, ते आता आमदार झाल्यावर काय करणार आहे. आज आम्हाला वळसे पाटलांची भरपूर गरज आहे. नदीला पाणी, डांबरी रोड, सगळं विकास वळसे पाटलांनी आतापर्यंत केलेला आहे. तसं निकम साहेबाचं अजून आतापर्यंत काय कोणतंच काम नाही या ठिकाणी. या ठिकाणी टेंबे धरणाच्या बोगद्याचा या ठिकाणी मुद्दा चर्चेत आलेला आहे. आपण याकडे कसं पाहता? डिंबे धरणाचा बोगदा आम्हाला वळसे पाटलांची जास्त गरज आहे. काल मंचर या ठिकाणी पवार साहेबांची सभा झाली, त्यावेळेस पवार साहेब म्हणले की बोगद्याविषयी पवार साहेब काही बोललेच नाही. आणि पवार साहेबांनी बोलायला नव्हतं लागत का वळसे पाटलांना पाडा म्हणून. वळसे पाटील 8व्यांदा उभे आहेत आणि त्यांची आम्हाला अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही वळसे पाटलांच्या पूर्ण माग आहे. कुठली कामं केलेली आहेत या भागात वळसे पाटलांनी? आपण त्यांना मतदान करून पाहतो. वळसे पाटलांनी या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहेत. असं काम नाही का वळसे पाटलांनी केलं नाही म्हणून. या ठिकाणी आपण काही महिला आहेत त्यांना विचारणार आहोत. ताई आपलं नाव सांगा. अंजना छगन रणसिंग. वय किती आहे आपलं? 50. इथं कोण उभं आहे माहिती आहे का? हा, वळसे पाटील आणि निकम. आपल्याला नाही का, आम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना तुम्हाला, तर आज माझ्या बंगल्यापासून पण कालच्या धरून खांब चालल्यात लाईटीचं. मला त्यांची फार गरज आहे. मी 8 दिवस झाले गहू टाकलाय तर बंधाऱ्यात पाणी नाही. आणि वळसे पाटलाला आपला नवशे पीर साहेबाला सांगितलेलं आहे की वळसे पाटील आम्हाला 100% निवडूनच आला पाहिजे. हे आपल्याला विनंतीच आहे. आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. एवढे बरी 5 वर्षात नाही, शरद पवार आमचाच होता, पण आता त्यांच्यात लागले. आम्ही गरीब, आम्ही बलुची धर्मय, आम्ही जातीने लवारेने. मनसर मध्ये 100% आमचे लवाराची लोक, अख्खी मनसर मध्ये एक लवाराची माणसं त्यांनाच मत देणार आहे. आणि तुम्हाला लिहून देते, खाल्ल्या अवसरीची लोक आली होती, त्यांची माझी अशी पत्रकार होते, माझी त्यांची पैन लागलेली. मी एक विधवाबाई, मी त्यांना म्हणलं तुम्हाला 2000ची कपडे घेईन, पण मला वळसे पाटलालाच निवडून आणीन. आणि हे तर बी आमदाराला आपलं सांगणं आहे आणि वचन आहे की आपण इथली माणसं घेऊन आम्ही यंदा वळसे पाटलालाच निवडून आणणार आहे. आणि वळसे पाटलाला हार घालायलाच जाणार मनसर मध्ये, ही लिहून देते तुम्हाला. काल पवार साहेबांनी आवाहन केलेलं आहे. आव्हान केलं तरी किती करून द्या आव्हान. हे दिवसा आव्हान करते, संध्याकाळी गप्प पडते. पण मला वळसे पाटलालाच निवडून आणायचं. मी शरद पवार काळा का गोरा तिथं बारामतीत जाऊन बघितलं नाही, खरं सांगायचे तुम्हाला. पण मला विनंती आहे देवाला बी आणि वळसे पाटलाला लई विनंती की निवडूनच येणार. मी सभासद आहे कारखान्यात, भीमाशंकर साखर कारखाना सभासद आहे. इथं आरोप केला जातो की इथले सभासद करून घेत नाहीत. नाही, हे खोटं आहे सगळं. मी सभासद आहे, मला 7 किलो साखर आली सभासदला. हा का, मग आहेच ना, माझं मत बी आहे तिथं. हा, आणि मला आता नाही का, मी सांगते ना वळसे पाटील 100% निवडून येणार आहे. तुम्हाला मी लिहून देते गाई. साहेबांच्या भागात कामे आहेत. हा, लय काम आहेत. माझ्याच वावर शेजारी 2 बंधारे चाललेत.
अहो आता नुसतं उभं राहिलं आणि तिकीट मिळलं म्हणलं की अख्खं खांब रावल्यात लाईटीचं डबल डबल. मग असं काम तरी कोण करणार येतं येऊन? निकम साहेब काम करू आपण शकत त्यांना नाही का? बघितलं नाही आणि त्यांची ना आपली ओळख बी नाही. तर ह्या होत्या टाकळी हाजीतील ग्रामस्थ, यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. आपलं नाव सांगा. सुभाष फुलचंद चोपडा. कालची सभा पाहिली का आपण, म्हणजे मनसरची सभा? नाही. तर मनसरच्या सभेमध्ये देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलीप वळसे पाटलांना पाडण्याचे आदेश दिलेले आहेत. मतदान करू नका म्हणलेत. आपण कसं पाहता? नाही, शरद पवार काही म्हणू, तो त्यांचा राजकीय विषय. आम्हाला वळसे पाटील आणि पोपटराव 2 नेते आहे आमचे. आम्ही दुसरा नेता मानतच नाही. दुसरी गोष्ट, आणि आम्ही कट्टर माणसं आहे. आम्हाला काही अडचण आली तर आम्ही रातचं वळसे पाटलाला फोन करू शकतो, अशी परिस्थिती. मग जो माणूस काम करतो त्याच्या मागे नाही जायचं कोणच्या मागे. दिलीप वळसे पाटलांना आपण या ठिकाणी थोडक्यात आपली भूमिका त्यांच्या बाजूने असे एकंदरीत दिसत असताना, परंतु आता देवदत्त निकम यांना आपण काम करण्याची संधी देणार का, दिली पाहिजे? नाही, आम्ही कट्टर वळसे पाटलाची माणसं आहे, दुसरा विषयच नाही. निकम आहे का कोण आहे अजून कोण आहे त्याचा विषयच नाही आमच्या डोक्यात. एक नाव केशव वळसे पाटील. का मतदान करायचं दिलीप वळसे पाटील? म्हणजे पाणी आहे आमची, सगळ्या सोयी आहे. आणि वळसे पाटला मग आमचं पोपटराव असल्यामुळं आमच्या गावाचं सगळं पोपटराव काम करतात, त्यामुळे पोपटरावच्या मागे आम्ही. पोपटराव तिकडं आम्ही. पोपटराव वळसे पाटला घ्याय ना, आम्ही वळसे पाटला. ते आमचं दैवत आहे पोपटराव. आम्ही घरच्यावानी जातो, याच्या बॉर्डीवर जातो आमदाराकडे, काही काम असू द्या. 1 मिनिट फोन लावला. आज सत्ता नाही पण इतकी पावर आहे का बस. त्याच्यामुळे वळसे पाटलांना काम काय काय वळसे पाटलांची? अहो इथं भरपूर काम आहे. आता सांगायला काय आहे, सगळं पाणी बिनी नंदनवन झालंय. वळसे पाटलाही पण नाही. आता लोकांना काय क्रिया नाही, काय ना त्यांनी काय केलं. आणि मग तुम्ही कुठं सोन्याची कौलं घातली पैसे घालून? आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात इथं डिंबे धरणाच्या बोगद्याचा प्रश्न जास्त चर्चेत येतो. बोगदा होतच नाही. बोगदा होईन कसं? हे यांना मत लागायला म्हणून बोगदा न्यायचा. बोगदा करता तर वळसे पाटलांनी विरोध केलाय. बोगद्या करता वळसे पाटलांनी शरद पवार सोडून अजितदादाच्या गटात आले. आता कोणी काही म्हणत. तर हे या ठिकाणी नागरिकांची बोलती प्रतिक्रिया आहे की बोगदा नकोय, म्हणूनच आम्ही या ठिकाणी वळसे पाटलांना मतदान करणार आहोत. आपण अजूनही काही नागरिकांकडून प्रतिक्रिया जाणून जबाबदारी न्याय